ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा हे अत्यंत सुंदर अशी दृश्य सध्या भाविकांना जे आहे ते दर्शन दिलं जातंय। संपूर्ण या परिसरामध्ये जे कोणी मंदिर प्रशासनाची लोक असतील किंवा जे भाविक असतील, वारकरी असतील, ते सध्या दर्शनासाठी इथं दाखल झालेले आहेत आणि विठुरायाचं दर्शन जे आहे ते या संपूर्ण वारकऱ्यांच्या माध्यमातून घेतलं जाते। हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता भरून जो आहे लोकांच्या गर्दीनं जे आहे किंवा वारकऱ्यांच्या गर्दीनं मोठ्या संख्येनं इथं गर्दी जी आहे ती वारकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळालेली आहे। ही महापूजा आता संपन्न झालेली आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी महाराष्ट्रासाठी काय जे साकडं घातलेलं आहे ते सांगणार आहेत, माध्यमांशी बोलणार आहेत आणि उगले दाम्पत्य ज्यांना या संपूर्ण विठुरायाच्या पूजेचा बहुमान मिळालेला त्यावेळची ही दृश्य आहेत आणि कशा पद्धतीने ही एक प्रथा आहे, परंपरा आहे, कशा पद्धतीने ज्या ठिकाणी मुख्यमंत्री राज्याची पूजा करतात, विठ्ठला समोरच जे आहे ते एकमेकांना हार अर्पण केला जातो। तुळशीची माळ जी आहे ती पत्नी आपल्या पतीच्या गळ्यात घालते, तर दुसरीकडे एक फुलांची माळ जी आहे ते पती आपल्या पत्नीच्या गळ्यात घालत असतो। एक अनोखी परंपरा आहे, कारण की संपूर्ण विठ्ठलाच्या चरणामध्ये नतमस्तक जे आहे ते हे जोडपं होत असतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील इथं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी इथं दाखल झालेले आहेत। खरं म्हणजे पांडुरंगाचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये विठ्ठलाचं मंदिर जे आहे ते एके बाजूला आहे, तर दुसरीकडे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे। आता सध्या विठ्ठलाची पूजा जी आहे ती पूर्णपणे संपन्न झालेली आहे। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, त्यासोबत त्यांची मुलगी दिविजा देखील ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। त्या